नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज आपण हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस म्हणजेच शाकंभरी पौर्णिमा आणि पौष पौर्णिमा याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, हा दिवस शाकंभरी पौर्णिमा ही पौर्णिमेला येत असते. हा दिवस केवळ पौर्णिमेचा नसून देवी शक्ती, निसर्ग, अन्न आणि कृतज्ञतेशी जोडलेला अत्यंत पवित्र दिवस आहे. सर्वप्रथम आपण पौष पौर्णिमा म्हणजे काय हे समजून घेऊया. पौष महिना हा सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यानंतरचा पवित्र काळ मानला जातो. महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच पौष पौर्णिमा होय. शास्त्रानुसार पौष पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण तेजस्वी असतो आणि या दिवशी केलेले दान, जप, उपवास आणि स्नान हे अनेक पटीने फळ देणारे मानले जाते. या दिवशी आपण गंगा नदी, गोदावरी, कृष्णा किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान केल्यास सर्व पापांचा नाश होतो असे मानले जाते. आज शाकंभरी पौर्णिमा देखील आहे. शाकंभरी पौर्णिमा ही देवी शाकंभरी यांना समर्पित केलेली पौर्णिमा आहे. देवी शाकंभरी म्हणजेच अन्न देणारी, वनस्पती देणारी, भाजीपाला देणारी आई अन्नपूर्णेचीच एक रूप आहे. या दिवशी अन्नपूर्ण देवीची सुद्धा पूजा केली जाते. देवी शाकंभरी म्हणजेच अन्न देणारी, वनस्पती देणारी, भाजीपाला देणारी आई अन्नपूर्णेचेच एक रूप आहे. या दिवशी अन्नपूर्णा मातेचा देखील पूजा केली जाते. पुराणकथेनुसार एकदा पृथ्वीवर दीर्घकाळ दुष्काळ पडला होता. पाऊस पण आला नाही, अन्नधान्य सगळे संपले होते, लोक उपाशी मरू लागले होते. तेव्हा देवी पार्वतीने शिवाची कठोर तपस्या केली आणि लोकांचे हाल पाहून शाकंभरी देवीच्या रूपात ती प्रकट झाली. शाकंभरी देवीच्या शरीरातून मग भाज्या, फळे, कंदमुळे आणि औषधी वनस्पती उत्पन्न झाल्या आणि संपूर्ण सृष्टीचं पोषण झालं. म्हणूनच या देवीला शाक प्लस अंभरी म्हणजेच शाकंभरी म्हणजेच अन्न देणारी देवी असे म्हणतात. शाकंभरी देवीला अन्न देणारी देवी असे म्हणतात. म्हणूनच या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने आपल्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही. मित्रांनो, शाकंभरी पौर्णिमेचा मुख्य संदेश हा आहे: अन्नाचा आदर करा, निसर्गाचे ऋण मान्य करा. आणि निसर्गाचे ऋण मान्य करा. या दिवशी मांसाहार, मद्यपान पूर्णपणे टाळले जाते. फक्त सात्विक अन्न ग्रहण करावे. पौर्णिमा म्हणजे शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. घरात देवीची किंवा अन्नपूर्णेची पूजा करावी. देवीला भाजीपाला, फळे, धान्य, गूळ, तीळ यांचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी अन्नदानाला फार मोठे महत्त्व आहे. गरीब, गरजू, भुकेल्याला अन्न दिल्यास देवी शाकंभरी अत्यंत प्रसन्न होते. गाय, पक्षी, मुंग्या यांना अन्न द्यावे हे सुद्धा फार पुण्यकारक मानले जाते. या दिवशी करू नये हे तितकेच महत्त्वाचे आहे. अन्नाची नासधूस अजिबात करू नका. अन्न उष्टी टाकू नका. कोणालाही अन्नाबद्दल अपमानास्पद शब्द बोलू नका. राग, अहंकार, अपशब्द टाळावेत, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म मानले जाते. आपण जाणून घेऊया या पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व. पौष पौर्णिमेला केलेले जप, ध्यान, मंत्रसाधना हे फार लवकर फलदायी ठरते. ओम अन्नपूर्णाय नमः किंवा ओम शाकंभरी देवी नमः या मंत्राचा जप केल्यास घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. आता शास्त्रात असेही सांगितले आहे की या दिवशी चंद्रदर्शन करून चंद्राला अर्घ्य दिल्यास मानसिक शांती प्राप्त होते आणि कौटुंबिक कलहही कमी होतो. मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अन्नाचे, निसर्गाचे महत्त्व विसरत चाललो आहे. अन्नाचे, निसर्गाचे महत्त्व विसरत चाललो आहे. शाकंभरी पौर्णिमा आपल्याला हे शिकवते की अन्न ही ईश्वराचीच रूप आहे. जिथे अन्नाला सन्मान असतो तिथेच लक्ष्मीचा वास असतो. जिथे अन्नाचा सन्मान असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो. अशी अन्नपूर्णे मातेचीही पूजा केली जाते. अन्नपूर्णा देवी ही अन्नदानाची, समृद्धीची आणि करुणेची देवी मानल्या जातात. हिंदू धर्मात त्यांना माता पार्वतीचेच एक रूप मानले जाते. अन्नपूर्णा देवी कोण आहेत आपण हे बघूया. अन्नपूर्णा म्हणजे अन्न अधिक पूर्ण, ज्या देवींमुळे संपूर्ण सृष्टीला अन्न प्राप्त होते त्या म्हणजेच अन्नपूर्णा देवी. त्या काशी, वाराणसी येथील अधिष्ठात्री देवी आहेत. अन्नपूर्णा देवीची कथा आपण ऐकूया. भगवान शंकरांनी माया आहे असे म्हणून अन्नाचे महत्त्व कमी लेखले. तेव्हा माता पार्वती अन्नपूर्णा रूपात प्रकट झाल्या व म्हणाल्या, अन्नाशिवाय जीवन शक्य नाही. त्यानंतर काशीमध्ये माता अन्नपूर्णा देवीने स्वतः भगवान शंकरांनाही भिक्षा दिली. यातून अन्नाचे महत्त्व आणि अन्नदात्याची श्रेष्ठता सांगितली जाते. अन्नपूर्णाचे देवीचे स्वरूप: एका हातात अन्नाचा कलश, हातात पळी, समोर उभे असलेले भगवान शंकर भिक्षा घेताना उभे होते. म्हणूनच या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजाही केल्याने घरात आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते.
अन्नपूर्णा देवीची पूजा आपण का करावी? तर मैत्रिणींनो, घरात कधीही आपल्याला अन्नाची कमतरता राहत नाही. समृद्धी आणि समाधान प्राप्त होत असते. आपल्या घरामध्ये आपल्याला समृद्धी आणि समाधान प्राप्त होत असते. आपल्या घरातील दारिद्र्यता दूर होते. आपल्या घरात बरकत येते. अन्नाचा अपमान होत नाही अशी आपल्याला बुद्धी मिळते. अन्नपूर्णेची मूर्ती आपल्या घरात असल्यास तिची अवश्य पूजा करा. या दिवशी अन्नदान केल्यास फार मोठे आपल्याला पुण्य मिळते. गरजू लोकांना अन्न, धान्य, भांडी दान करणे असे श्रेष्ठ मानले जाते. अन्नपूर्णे देवीचा मंत्र हा ओम शाकंभरी देवे नम, ओम अन्नपूर्णाय देवे नम. याचा तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा सुद्धा जप करू शकता. अन्नपूर्णा देवीची त्यानंतर हा जप तुम्ही अवश्य करा. तुमच्या घरात कधीही धनधान्याची कमी पडणार